मोदीजींच्या 7 डेलिगेशन्स बाहेर जाऊन दौरा संपल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची भेट काल सगळ्यांबरोबर झाली. सगळ्या खासदारांबरोबर एक अनौपचारिक अशी चर्चा 1 तास किमान त्यांच्या निवासस्थानी झाली आणि प्रत्येकाला त्यांनी पुरेसा वेळ जो आहे प्रत्येक खासदाराला वेळ दिला. प्रत्येकाकडून जाणून घेतलं त्यांनी. प्रत्येक टेबलवरती जात होते, त्यांच्याशी बोलत होते आणि प्रत्येकाचा अनुभव काय होता त्या पर्टिक्युलर देशाबद्दलचा, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मायन्युटली समजून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. कोणाचे काय अनुभव होते, देशाने कशा प्रकारे रिॲक्ट केलं, कशा प्रकारे रिसीव्ह केलं, कशा प्रकारे आपला जो संदेश होता शांतीचा आणि त्याचबरोबर 0 टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझमचा, हा कशा प्रकारे तिकडे अप्रिशिएट केला गेला, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन, सगळ्या गोष्टींची चर्चा त्या ठिकाणी झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी पण स्वतःचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत या डेलिगेशन बद्दलचे बाहेरच्या देशांमध्ये, खास करून युरोपमध्ये असेल, त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा कुठला देश ज्यांनी सगळेच खासदार, सगळ्या वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना एकत्र आणून एका डेलिगेशनमध्ये एक संदेश पोचवण्यासाठी सगळे लोक एकत्र आले होते. सगळ्या पक्षाचे खासदार एकत्र येऊन वेगवेगळ्या पक्षाचे असून सुद्धा देखील ते एकच भाषा बोलत होते, जी टेररिझमच्या विरोधामध्ये होती, जे आतंकवादच्या विरोधामध्ये होते, जे दहशतवादाच्या विरोधामध्ये होते. हे अप्रिसिएशन पूर्ण जगाने केलं की भारत एक असा देश आहे की ज्यांनी पहिल्यांदा टेररिझमच्या विरोधामध्ये असं इंटरॅक्शन, असं डेलिगेशन पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि सगळ्या खासदारांनी जे काम केलं त्याला अप्रिशिएट करण्याचं काम पण प्रधानमंत्री मोदीजींनी केलं.